Hello my friends and welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते या सेशन मध्ये. मुलांनो, आज तुम्हाला नक्कीच खूप मजा येणार आहे आजच्या क्लासमध्ये, याची गॅरंटी तर मी देते तुम्हाला. आज आपण एक पोयम आहे, सॉन्ग आहे, वी शॅल ओव्हरकम. हे जे आहे हे वाचूया. हे गाणं तुम्ही ऐकलं असेल हिंदीमध्ये, हम होंगे कामयाब. ऐकलंय ना, हम होंगे कामयाब. तर ते जे आहे ऍक्च्युली ह्याच्यातनंच ते इंग्लिश मधनं हिंदी ट्रान्सलेट केलं गेलंय. चला वाचूया आणि शिकूया हे गाणं, वी शॅल ओव्हरकम. तर ही पोयम रिसाइट करायच्या आधी मी तुम्हाला ह्याचा अर्थ समजावून देऊ. वी शॅल ओव्हरकम ह्याचा अर्थ काय आहे? ह्याचा अर्थ आहे की आम्ही मात देऊ, कोणत्या गोष्टीला मात देणं, किंवा ओव्हरकम म्हणजे त्याच्या कोणत्या वस्तूच्या बाहेर येणं. ह्याचं मिनिंग तुम्हाला मी नंतर सांगेन. अच्छा, आपण नेहमी जेव्हा मी पोयम तुम्हाला सांगते तर मी पूर्ण पोयम आधी वाचते, हे तुम्हाला माहितीये ना. आज मी काहीतरी वेगळं करणार आहे बरं का, आज तुम्ही तयार राहा. मी हे पूर्ण गाणं म्हणून दाखवेन आणि तुम्हाला सुद्धा ते गाणं पहिले माझं ऐकाल आणि मग तुम्ही पण माझ्यासारखं म्हणायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. वी शॅल ओव्हरकम. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We will walk hand in hand, walk hand in hand. We will walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe that we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe that we shall overcome someday. That we shall overcome someday. आले की नाही मजा? आता जसं मी गाणं म्हटलं तसं तुम्ही सुद्धा पूर्ण गाणं म्हणायचं आणि गाणं पूर्ण शिका. हे तसंच जर जसं आपण म्हणतो हम होंगे कामयाब, तर हे तसंच आहे गाणं. हे त्याच धूनवरती आपण बस हे इंग्लिशचं गाणं म्हणायचं. आता समजवायच्या आधी हे गाणं ऍक्च्युली कुठून आलं, याची उत्पत्ती कुठून झाली, हे तुम्हाला समजणं फारच जरुरी आहे. बघा, वी शॅल ओव्हरकम वॉज युज्ड ॲज अ प्रोटेस्ट सॉन्ग. हे जे आहे गाणं वी शॅल ओव्हरकम म्हणजे की आम्ही बाहेर पडू किंवा आम्ही कोणत्या वस्तूला हरवू, मात देऊ कोणत्या वस्तूला, याचा अर्थ. तर हे काय झाले, प्रोटेस्ट सॉन्ग इन द सिव्हिल राईट मुवमेंट इन द युएसए. युएसए मध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये हे गाणं ऍक्च्युली एक प्रोटेस्ट, म्हणजे कोणत्या वस्तूचं आपण जेव्हा आपल्याला नाही आवडत तर आपण त्याला मना करतो ना, की नाही असं नाही करू, आणि मग त्याच्या खिलाफ काही करतो, काही मुवमेंट. तर अशा प्रकारची मुवमेंट झाली होती सिव्हिल राईट्स, म्हणजे की नागरिकता अधिकारांना गाऊन अशी एक मुवमेंट झाली होती. तर तेव्हा हे गाणं ऍज अ प्रोटेस्ट सॉन्ग म्हणजे की त्यांच्या खिलाफ असं हे यूज केलं जात होतं सरकाराबद्दल युएसए मध्ये. द सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी. तर या गाण्यामध्ये हे सगळं एक्सप्रेस केलं गेलं, म्हणजे की दाखवलं गेलं, दर्शवलं गेलं. युनिटी म्हणजे एकता, डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस अँड होप. आणि अशाच प्रकारे दृढ इच्छाशक्ती, इनजस्टिस म्हणजे जे अन्याय असतं त्याच्या खिलाफ लढायची जी इच्छाशक्ती, आणि होप आणि आशा, हे सगळ्या गोष्टीचा समावेश या गाण्यामध्ये आहे. दिस सॉन्ग हॅज मेनी व्हर्जन्स. तर या गाण्याचे खूप सारे व्हर्जन्स पण आहे, खूप वेगवेगळ्या भाषेतही झालेले आहेत. द वेल नोन हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग हम होंगे कामयाब वॉज बेस्ड ऑन वी शॅल ओव्हरकम. जे हिंदीचं सॉन्ग आहे आपलं वी शॅल हम होंगे कामयाब, ते सुद्धा ह्याच्याच वरती बेस्ड आहे, ह्याच्याच वरतून ते हिंदी झालं आहे. तर आता आपण एकदा अर्थ समजून घेऊया की या गाण्याचा अर्थ काय आहे. बघा,
वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे, म्हणजे की कोणत्या दिवशी, कधीतरी. समडे म्हणजे एखाद्या दिवशी आम्ही, वी म्हणजे आम्ही, आपण, वी शॅल ओव्हरकम म्हणजे आम्ही मात देऊ, आम्ही त्यांना हरवू. ठीक आहे ना. आता तुम्हाला हे बॅकग्राऊंड माहिती होऊन गेलं की प्रोटेस्ट सॉन्ग आहे, हे त्यांच्याकरता, त्यांच्या खिलाफ यूज केलं गेलं आहे. तर त्यांना म्हणता येते की आम्ही तुम्हाला हरवू, कोणत्या तरी दिवशी आपण या गोष्टीतनं बाहेर पडू. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. या दोन लाईनी नेहमी नेहमी येतील. ओ डीप इन माय हार्ट म्हणजे माझ्या मनाच्या, माझ्या हृदयाच्या गहराईमध्ये, डीप म्हणजे काय, खूप गहराईमध्ये, माझा हा विश्वास आहे, माझा दृढ विश्वास आहे की आम्ही कधी ना कधी कोणत्या तरी दिवशी ओव्हरकम करू, म्हणजे ह्याच्या बाहेर पडू. हे जे सगळा अन्याय चालला आहे, अराजकता चालली आहे, ह्याच्या बाहेर पडू. वी विल वॉक हँड इन हँड, वी विल वॉक हँड इन हँड, वी विल वॉक हँड इन हँड समडे. तर हँड इन हँडचा अर्थ काय झाला, तसा शाब्दिक अर्थ झाला हँड इन हँडचा की आपण हातात हात धरून चालू. इथे याचा अर्थ आहे की आम्ही एकतानी चालू. ठीक आहे ना. वी विल वॉक हँड इन हँड समडे, की आम्ही कधीतरी, आम्ही कोणत्या तरी दिवशी आम्ही सगळे एकतानी एकत्र होऊन आम्ही येऊ पुढे. आणि परत तेच, ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह, आणि हे माझ्या मनात, माझ्या हृदयामध्ये हे आतून ही माझी जी आहे, माझा विश्वास आहे की आम्ही कधीतरी जे आहे परतसे या गोष्टीच्या बाहेर पडू आणि आम्ही एकतानी सगळेजण एकत्र एकामेकाचा हात धरून चालू, एकामेकाचा संबल घेऊन सहयोग करून चालू. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. अफ्रेडचा अर्थ काय, भीती. आम्हाला आता कसलीच भीती नाही. याच्यात हे म्हणतात की आम्हाला आता आज जे आहे कसलीच भीती नाही. वी आर नॉट अफ्रेड टुडे. आज आता आम्हाला कोणत्याच गोष्टीची भीती नाही राहिलीये. आणि माझ्या मनात हा विश्वास आहे, हा दृढ विश्वास आहे की आम्ही या गोष्टीच्या परत कधी बाहेर पडू आणि आम्ही मात देऊ कोणत्या तरी दिवशी तुम्हाला, जे तुमची अन्याय आहे त्याच्याकरता. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे. ट्रूथ म्हणजे काय असतं, सत्य. आणि फ्री म्हणजे काय, मुक्त. तर सत्य जे आहे ते आम्हाला मुक्त करेल. एक दिवशी सत्य आम्हाला मुक्ती देईल. आमचं जे सत्य आहे, म्हणजे आम्ही सत्याबरोबर आहोत आणि सत्य जे आहे ते आम्हाला मुक्ती देईल, असा आमचा दृढ विश्वास आहे. आमच्या मनात अगदी ठाम पैकी असा विश्वास आहे की तुम्ही जे अन्याय करताय आमच्या खिलाफ आणि जेही ते तुम्ही चुकीचे कामं करतायत, तर ते आमचं जे सत्य आहे आमच्या बरोबर, त्याच्या कारणाने आम्ही एक दिवशी फ्री होऊ, आम्ही मुक्त होऊ तुमच्या या सगळ्या गोष्टींपासून. आणि लास्ट आहे, वी शॅल लिव्ह इन पीस. आम्ही जे आहे एक दिवशी आम्ही पीस मध्ये म्हणजे शांतीमध्ये राहू. या पीसचा अर्थ आहे शांती. वी शॅल लिव्ह इन पीस समडे. एखाद दिवशी आम्ही पण शांतीमध्ये राहू. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की तेव्हा जेव्हा हे गाणं लिहिलं गेलं होतं तेव्हा शांती नव्हती त्यांच्याकडे, USA मध्ये. तर आम्ही कधीतरी असा एक दिवस येईल की जेव्हा आम्ही शांतीने राहू, आम्ही म्हणजे की एकत्र राहू, शांतीने राहू आणि आम्हाला मुक्ती मिळेल. हे सगळं गाण्याचं म्हणजे तुम्ही सार पहा. तर एखाद दिवस असा येईल की आम्ही पण शांतीने राहू. आणि माझ्या मनात हा दृढ विश्वास आहे आणि खूप अशी इच्छाशक्ती आणि विश्वास आहे की आम्ही जे आहे एखाद दिवशी या सगळ्याच्या बाहेर पडू आणि बाहेर येऊन आणि आमच्या मनाचं जसं होईल तसं करू. अशा प्रकारे ही पोयम आता आपण समजली. आता याचे पहा, जे इंग्लिश वर्कशॉप आहे, सिंग द सॉन्ग, गाणं म्हणायचंय. मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवलंय. तर आता हे तुमचं होमवर्क आहे की हे गाणं तुम्ही बरोबर जसं मी म्हंटल तसं तुम्ही सुद्धा म्हणायचा प्रयत्न करा. कितींदाही बघू शकताय, व्हिडिओ बघा आणि म्हणा. आता ह्याच्या जे एक्सरसाइज आहेत ना, या आपण आता करूया. बघा, ईच लाईन इन द पोएम टेल्स यू समथिंग अबाउट द पीपल सिंगिंग इट. प्रत्येक लाईनीमध्ये तुम्हाला काय काही ना काही कळतंय की लोक जे गाणं म्हणतात ते काय म्हणतात. अबाउट द पीपल सिंगिंग इट. रीड द सेंटेन्सेस कॉलम ए अँड राईट द अप्रोप्रिएट लाईन्स इन कॉलम बी. इथे काही लाईन्स दिल्या आहेत, त्याच्यात सांगायचं तुम्हाला की ही कोणत्या लाईनशी संबंधित आहे, पोयमची कोणची लाईन त्याच्याशी संबंधित आहे. तर हे आपण आता पुढे करूया. अशाच प्रकारे क्वेश्चन नंबर 3 आहे. हे मी तुमच्यासाठी सोडलंय. फाइंड आउट मोर अबाउट द सिव्हिल राईट्स मुवमेंट इन द USA. USA मध्ये हा जो सिव्हिल राईट मुवमेंट झाला होता त्याच्याबद्दल तुम्हाला अनेक जाणकारी घ्यायची आहे. यूज द इंटरनेट टू गॅदर द इन्फॉर्मेशन. तुम्ही इंटरनेटचा यूज करू शकता. इंटरनेटचा यूज करून ह्याच्याबद्दल तुम्ही जाणकारी हासिल करा. फाइंड अदर इन्स्पायरिंग सॉंग्स असोसिएटेड विथ पीपल्स मुवमेंट्स. आता अशाच प्रकारचे अनेक तुम्ही जे आहे सॉंग्सचं, गाण्यांचं जे आहे पहा, शोध करा, जे अशा मुवमेंट्सचा, कोणतंही मुवमेंट असो त्याशी रिलेटेड असतील. यू मे लिस्ट फेमस इन्स्पायरिंग सॉंग्स फ्रॉम युअर मदर टंग आणि हिंदी. तर अशाच प्रकारे ते म्हणतात की तुम्ही जे आहे खूप आपले तुमचे मातृभाषेचेही गाणे आणि हिंदीचे गाणे पण त्याच्यामध्ये लिस्ट करू शकताय. असे कोणतेही प्रसिद्ध गाणे जे तुमच्या डोक्यात येत असतील.
तर उदाहरणार्थ झेंडा ऊंचा रहे हमारा, कदम कदम बढ़ाए जा, किंवा आपलं मराठीचं गाणं आहे उषा काळ होता होता काळ रात्र झाली. असे खूप गाणे आहेत, हे तुम्ही सोचा आणि हे असे इन्स्पायरिंग सॉंग्स जे आहेत तुम्ही आपल्या मातृभाषेत हिंदीमध्ये आणि लिहू शकता. नोट दॅट मेनी टाइम्स डू इज यूज टू शो एम्फेसिस. अच्छा, आता काय असतं की कैदा डू हा शब्दचा प्रयोग जो आहे एम्फेसिस द्याकरता, म्हणजे कोणत्या वस्तूला आणि जास्त म्हणजे आपण एम्फेसिस द्याकरता त्याचा यूज करतो, प्रयोग करतो. एक्झाम्पल, आय डू बिलीव्ह. आता आपण ह्याच्यामध्ये आय बिलीव्ह हाही म्हणू शकतो की आय बिलीव्ह, हो मला विश्वास आहे. आय डू बिलीव्ह म्हणजे आता ह्याच्यात आणि जास्त त्याच्यात एम्फेसिस दिली गेली की हो मला खूप जास्त बिलीव्ह आहे. तर राईट 3 मोर सेंटेन्सेस युझिंग डू फॉर एम्फेसिस. तर अशाच प्रकारचे एम्फेसिस देणं द्यायचं, अशा प्रकारचे सेंटेन्सेस आणि सांगा. द वर्ड वी शॅल शो फर्म रिझॉल्व टू डू समथिंग. हा जो शब्द आहे वी शॅल, ह्याच्याने काय दिसतं, फर्म रिझॉल्व म्हणजे की आपली दृढ इच्छाशक्ती काही करायची. रीड द प्लेज गिव्हन इन युअर टेक्स्टबुक. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुरुवातीला प्लेज दिलेली आहे, म्हणजे जे आपण म्हणतो ना की भारत अपना देश है और हम इसके बालक है, तर हे अशा प्रकारचं इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. युझिंग युअर ओन आयडियाज राईट अ फ्यू सेंटेन्सेस बिगिनिंग विथ आय शॅल वी शॅल. तर तुम्हाला तुमचे स्वतःचे आयडिया यूज करून अशा प्रकारचे आय शॅल आणि वी शॅलचे सेंटेन्सेस काही लिहायचे आहेत या एक्सरसाइज मध्ये. तर क्वेश्चन नंबर 2 होता तुमचा, रीड द सेंटेन्सेस अँड राईट द अप्रोप्रिएट लाईन्स. काही वाक्य दिलेले होते आणि आपल्याला त्याच्यातनं आपल्या ज्या पोयम मधनं सॉन्ग मधनं ती कोणची लाईन आहे जी ह्याच्यावरती सही बसेल, फिट बसेल. तर बघा, द पीपल हॅव टू सफर मेनी हार्डशिप्स टुडे. तर लोकांना आता जे आहे खूप सारे हार्डशिप्स म्हणजे कठीणाईंचा सामना करावा लागतोय. तर ह्याच्यात काय, वी शॅल ओव्हरकम समडे, ह्याच्याशी संबंधित लाईन आहे की आम्ही एक दिवशी या सगळ्यातनं बाहेर पडू. दे डू नॉट हॅव इक्वल स्टेटस अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ अदर पीपल इन सोसायटी टुडे. म्हणजे लोकांना इक्वल स्टेटस नाही, एकसारखे समान अधिकार नाही आहे, आणि फ्रेंडली रिलेशन्स मित्रवत लोकांशी जे आहे रिलेशनशिप नाही आहे, संबंध नाही आहे अनेक लोकांशी. तर मित्रवत रिलेशन्स नाही आहे, मित्रवत संबंध नाही आहे एकामेकाशी अनेक लोकांशी या आपल्या समाजात आता. तर ह्याच्याशी काय आपली कोणची लाईन आहे पोएमची, वी विल वॉक हँड इन हँड समडे, म्हणजे आम्ही हातात हात धरून चालू एकामेकाचे, म्हणजे आमची सगळ्यांची समानता राहील. हातात हात धरायचं हे सिम्बॉलिक आहे की सगळ्यांमध्ये समानता राहील. अदर पॉवरफुल पीपल आर ट्राइंग टू फ्रायटन द पीपल सिंगिंग द पोएम. म्हणजे अनेक जे सत्तेमध्ये लोक आहेत, ते जे लोक आहेत ते हे जे गाणं म्हणतात त्या लोकांना काही ना काही करून त्यांना भियावतात येत, त्यांना असं काहीतरी करतात की फ्रायटन म्हणजे काय, भियावणं. तर ह्याच्यात काय, वी आर नॉट अफ्रेड टुडे, हा लाईन आली होती तुमच्या सॉन्ग मध्ये की आम्हाला आज कसलीच भीती नाहीये. तर ही लाईन ह्याच्याशी जुळलेली आहे. द पीपल सिंगिंग द सॉन्ग आर नॉट फ्री टुडे. लोक जे गाणं म्हणतात आहेत ते जे आहे फ्री नाही आहे, ते मुक्त नाहीये. हे कुठून कळतं आपल्याला, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे. जे सत्य आहे ते आम्हाला एखाद दिवशी फ्री करेल, मुक्त करेल. द पीपल सिंगिंग द सॉन्ग हॅव नो पीस टुडे. लोक जे हे गाणं म्हणतात त्यांना बिलकुल पण पीस नाहीये, शांती नाहीये आजच्या तारखेला. तर ह्याचं काय आहे लाईन, वी शॅल लिव्ह इन पीस समडे, की आम्ही कोणत्या तरी दिवशी पीसनी शांतीनी राहू. अशा प्रकारचे हे तुम्ही लाईन्स बघितल्या की पोयमची कोणची लाईन ह्याच्याशी रिझेंबल करते. मग होतं राईट 3 सेंटेन्सेस युझिंग डू फॉर एम्फेसिस. 3 सेंटेन्सेस आपल्याला डू या शब्दाची लिहायचं ते फॉर एम्फेसिस. एम्फेसिस म्हणजे जोर द्यायचं, ठीक आहे ना, की आपण डू कशाला लावतो, जोर द्यायला लावतो. आय डू हॅव फेथ इन माय वर्क, म्हणजे मला आपल्या कामावरती फेथ आहे, विश्वास आहे, जे मी काम करते त्याच्यावरती. तर आपण ह्याच्यात आय हॅव फेथ हे लिहू शकतो. बघा, तर जिथे जिथे डू लागले या लाईन्स मध्ये तिथे आपण डूच्या बिना पण लिहू शकतो, पण आपण काय करतोय, जोर द्याकरता ह्याचा शब्दाचा युज केला आहे आपण. डू शटअप, नॉर्मली काय म्हणतात शटअप, पण ह्याच्यात काय, डू शटअप म्हणजे चुप राहा. यू डू लुक टायर्ड म्हणजे तू खूप थकलेला दिसतो आहेस. तशा प्रकारचे 3 सेंटेन्सेस आपण बघितले. आता बघा, आपल्याला आपली आयडिया युज करून आय शॅल किंवा वी शॅल याचे वाक्य बनवायचे होते. बघा, वी शॅल फाइंड अ वे टू सक्सेस. पहिला सेंटेन्स म्हणजे की आपण जे आहे ते सक्सेसला करता काही ना काही कोणता तरी रस्ता आपण पाहूनच गो. आय शॅल ब्रेक थ्रू ऑल द हर्डल्स. हर्डल्स काय असतात, आपले रुकावट असतात.
तर आय शॅल ब्रेक थ्रू ऑल द हर्डल्स. मी जे आहे जितकेही रुकावटा आहेत माझ्या जीवनात, मी सगळ्यांना तोडेने, मी सगळ्यांना पार करेन. वी शॅल रीच द टॉप एनिवे. मी जे आहे, आम्ही जे आहे, वी म्हणजे काय, आम्ही. तर आम्ही जे आहे टॉप वरती, एकदम उंचवरती जे आहे पोहोचू, कधी ना कधी पोहोचू. एनिवे म्हणजे कसंही करून आम्ही पोहोचू. आता इथे टॉपचा अर्थ काय आहे की आपलं सक्सेस. ठीक आहे, सक्सेसची अर्थ आहे. वी शॅल प्रोटेस्ट अगेन्स्ट द ह्युमिलिएशन डन टू अस. आणि आम्ही जे आहे प्रोटेस्ट करू, आम्ही त्याच्या खिलाफ बगावत करू अगेन्स्ट द ह्युमिलिएशन. ह्युमिलिएशन म्हणजे काय असतं, खाली दाखवायचं. आम्हाला जे खाली दाखवलं जातं त्याच्याकरता आम्ही प्रोटेस्ट करू, आम्ही बगावत करू जे आमच्या प्रती झालेलं आहे. अशा प्रकारचे आपण शॅलचे जे आहे यूज पाहिले, आय शॅल आणि वी शॅलचे यूज पाहिले आपण. तर आज आपण खूप छानशी एक सॉन्ग पाहिलंय आणि सॉन्ग म्हणून दाखवलंय मी तुम्हाला, म्हटलं म्हणूनच आहे की तुम्ही सुद्धा हे गाणं शिका आणि तुम्ही सुद्धा म्हणा. आणि जितकेही याचे एक्सरसाइज पार्ट आहेत ते आपण पाहिलेले आहे. तुम्ही अगदी आरामाने त्याला लर्न करा, पाठ करा त्यांना. आणि आपला हा सेशन आजचा इथेच समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.